नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. बंकापूरच्या टोल नाक्यावर इथंच येऊन झोपलो होतो, कारण की रात्री आमचा जरा प्रॉब्लेम झाला. चलगिरीच्या इथं आमचा एक्सिलेटरचा रॉड असतो तोच तुटला. त्याच्यामुळं आमचा कमीत कमी एक 1.5-2 तास तिथंच गेले. त्याला बसवलाय, त्याला तारेनी बांधून वगैरे व्यवस्थित बसवलाय. आपलं एशियन पेंटची ती पट्टी असते ते पण बांधली, आणि त्याच्यात फार वेळ गेला. आम्ही बरोबर एक ते 1.5 तास तरी वेळ गेला त्याच्यात. तिथून निघालो, कारण की त्याला वेल्डिंग केलं होतं. ती वेल्डिंगची बाजू तुटली. आता बघूयात, एक तर नितीन मिस्त्री नाही तर उत्तमची इथं त्याला बसून घ्यायला लागेल, कारण की RPM 17च्या पुढं जातच नाही. जरा चढ वगैरे जर मोठा लागला तसं तर नाही येत एवढे, पण निप्पाणीचा आपला बेळगावच्या घाटात वगैरे होऊ शकतो प्रॉब्लेम, किंवा आपला हुबळीच्या बायपासला एक नवीन चढ झालाय जरा, तिथं पण जरा प्रॉब्लेम आला तर येऊ शकतो. तर निघूयात आणि पोचूयात, बघूयात काय होतं आता रस्त्यात. देवकरान कुठं आता अडचण वगैरे नको यायला. तो निघूयात मित्रांनो. चहा वगैरे घेतलाय, तोंड वगैरे धुतलंय आम्ही सगळं. निघूयात. वातावरण बघा मित्रांनो, परत पावसाचं झालंय. सकाळी आम्ही इथं थांबलो होतो बंकापूरला, तेव्हा पण आम्ही थांबल्यानंतर एकदम जोरात पाऊस चालू झाला. तासभर परत जोरात चांगला पडला पाऊस, त्याच्यानंतर परत थांबला होता. आता परत चालू झालाय. वातावरण तर झालं, मागं पण पाऊस लागला आम्हाला थोडासा. हळूहळू जायचं आपलं, कारण की पुढं वेल्डिंग करून घेऊयात. कारण की आहे ना, एक एक्सिलेटर दाबून दाबून आहे ना माझा पाय दुखायला लागलाय आता, एवढा तो हार्ड झालाय. टायर मध्ये सगळे दगड अडकले होते. संतोष काढतोय म्हणून थांबलोय. मागं जरा रस्त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळं दगड अडकले होते. भूक लागली, बघूया मुल्ला ढाब्याला वगैरे नाश्ता करू आणि मग निघू. मित्रांनो, दुपारचे 1:15 वाजलेत. मुल्ला हॉटेलवर आता आम्ही जेवण वगैरे करून आलोय. पाऊस झाला चांगला. ते आमचा एक्सिलेटरचा प्रॉब्लेम जरा चालू आहे. ते सारखं बांधलं की निघतंय, किती बांधलं तरी ते लूज होतच आहे. 15च्या वरती RPM जात नाही. बघू आता बेळगावला गेल्यानंतर तिथं कोण असेल तर तिथं करून घेऊ, नाही तर नितीन मिस्त्रीच्या इथं. आज रविवार असल्यामुळं लपडं होतं, नाही तर झालं असतं. आणि त्याला ग्रिपच नाही तिथं बांधायला, त्याच्यामुळं ते सारखं सटकते. आता संतोष मागं दिसतोय बघा, संतोषने बांधले त्याला व्यवस्थित. बघू आता कुठपर्यंत जाते वगैरे काय होतं ते. निघूयात मित्रांनो. चांगला पाऊस झाला इथं पण. मागं बघा सगळं चिखल चिखल. जाऊ मित्रांनो, खूप उशीर झालाय कारण की. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजले. आलोय आता आम्ही हत्तरगीला. आमचं एक्सिलेटरचं काम पण झालं, काकतीला केलं. उत्तम नव्हता, उत्तमला यायला उशीर होणार होता. मग त्याच्यामुळं आम्ही
तिथं बाजूला एक अजून एक वेल्डिंगवालं होतं, त्यांना विचारलं वेल्डिंग करताल का, पण त्यांनी आम्हाला सगळं व्यवस्थित करून दिलं. आता निघालोय, पण आज खाली नाही होणार. रात्री पार्टीला फोन केल्यानंतर पार्टी म्हणते की उद्याच खाली होईल. आज पहिलेच एक गाडी आहे. तर आता जाऊयात निवांत, कारण की थकलोय. 2-2.5 तासच झोप झाली होती. कोल्हापूर वगैरे 5 करून कुठंतरी जेवण वगैरे करून झोपूया. नंतर बघूयात मग पुढचं काय करायचं ते. तर निघूयात मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 8 वाजले. रात्री 1:45 वाजता आम्ही इथं आलो. 1:45 वाजता इथं येऊन झोपलो. आपलं टायर जरा एक पंक्चर झालंय, लेफ्ट साईडचा डमीचा मागचा आतला. तर आता ते काढायला लागेल. टायर पंक्चर झाला म्हणून इथं जागेवरच मुक्काम केला, कारण की रात्री काय टायर खोलायची ताकद नव्हती आणि पाऊस पण चालू होता. आता पण पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. बघा पाऊस चालू आहे. समोर टायरवाला दिसतोय, तिथं जाऊन टायर वगैरे खोलून घेऊया. काय करावं आता काय समजाना, स्टेपनी बसवायची का त्यालाच काढायचा बघूया. तिथं गेल्यानंतर ठरवू, कारण की माझ्या अंदाजीने काहीतरी दगड वगैरे घुसलाय टायरमध्ये. बहुतेक पॅच आणि ट्यूब दोन्ही टाकायला लागतील. बघू कुंदन शेट काय म्हणतात, तिथे गेल्यानंतर कळेल. अशा पावसात आता आम्हाला सगळं हे करायला लागणार, टायर वगैरे खोलायला लागणार, कारण की पाऊस थांबायचं नावच नाही घेत. त्याच्यामुळं वाट बघण्यात काय अर्थ नाही. आता भिजायलाच लागेल. आत्ताच उठलोय दोघं पण आम्ही, त्यामुळं आता जाऊयात. आता हीच आमची आंघोळ, कारण की आंघोळ करता येणारच नाही. बघू तिथं आहेत आंघोळीचं वगैरे सोय, कारण की फुल भिजणार आता आम्ही दोघं पण. तर जाऊयात आणि पहिले टायर काढून घेऊया, पंक्चर काढून घेऊयात. मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. आलोय आता फौजी हॉटेलच्या इथं, सालपे घाटाच्या वरती. जरा चहा पिण्यासाठी थांबायचं. सकाळी झालं आपलं सगळं. काय रे बाबा, कुत्रा आलं एक. असं आलं तर सकाळी चावतोयच आता मला. बघा टायर वगैरे सकाळी पंक्चर काढला, त्याची भीती वाटते. तो बघतोय माझ्याकडंच काय करतोय म्हणून. हा टायर वगैरे सकाळी पंक्चर काढला. सगळं भिजलो होतो मी आणि संतोष. म्हणजे स्टेपनीचाच टायर बसवला, दुसरं काही हे नाही. कारण की त्या टायरमध्ये दगड घुसला होता, त्याला गेटर वगैरे टाकायला लागणार होतं आणि ट्यूब पण गेली होती. त्याच्यामुळे कुंदन शेट म्हटलं की स्टेपनी बसून या पुण्याला. तर आता चहा प्यायचा होता. जरा वातावरण बरं झालं, जरासं ऊन पडलं होतं आता, पण परत हे झालं. पाऊस पण नाही आहे इथं. मागं साताऱ्यापर्यंत कंटिन्यू पाऊस होता. त्याच्यानंतर इथं पण होता जरा पिनकोडपर्यंत. त्याच्या पुढं काय पाऊस नाही. आता जाऊयात. माझ्या मते दिवे घाट दुपारी 12 ते 3 बंद असतो. 3 वाजताच आपल्याला खाली उतरता येईल. पार्टीने पण 3 वाजता बोलवलं रात्री खाली करायला. त्याच्या हमाराचा फोन आला होता. तर बघूयात, जाऊयात थोड्या वेळाने, चहा पिऊयात. संतोष फ्रेश व्हायला गेला, तो पण भिजला होता बिचारा. दोघं पण भिजलो होतो फुल, पण वाळलो आता, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर चहा पिऊन निघूयात मित्रांनो. संध्याकाळचे 5:45 वाजलेत. वडकीच्या इथं येऊन थांबलो मी. पडलो होतो जरा आत्ता, त्याच्यामुळं आळस आलाय, जांभळ्यात येतो. वडकीच्या इथं येऊन थांबलो मी आत्ता. आता इथून 12 वाजता वगैरे निघूयात, कारण की 3 वाजता बोलवलंय खाली करण्यासाठी. तर तिथं मार्केटला पण जाऊन काय उपयोग नाही होणार, घरी जाता येणार नाही आणि काहीच नाही. त्यामुळे इथंच थांबायचं ठरवलं. आता इथून 12 वाजता निघूयात जेवण वगैरे करून, कारण की आज मुंबई इंडियन्सची मॅच पण आहे 7:30ला. मॅच वगैरे बघून निघता येईल. तोपर्यंत तिथं काहीतरी टाइमपास करूयात, कारण की संतोष पण गेला. काय दोघं जण थांबून पण उपयोग नाही. संतोषला म्हटलो जा घरी, तो जातो म्हटला, तो बसनी गेला. आता थांबलो इथं निवांतपैकी टाइमपास करत. वडकीला मेन रोडच्या बाजूलाच लावली गाडी. समोर वडापावची गाडी आहे, गरमागरम वडापाव वगैरे चालू आहे बघा. वडापाव खाऊशी वाटतोय आता.
वडापाव खाल्ला की परत जेवणाचा वांदा होईल, मग जेवायला वेळ नाही, म्हणजे जास्त काय खाऊशी नाही वाटणार. बघूया आता, पण वास येतोय चांगला, त्याच्यामुळं खायची पण इच्छा झाली. पाऊस थांबलाय आता, बराच वेळ झाला. निघूयात मित्रांनो रात्री. मग मित्रांनो सकाळचे 9 वाजलेत. मार्केटला आलोय, पार्किंगमध्ये गाडी आपली खाली झाली. 8 सव्वा 8ला गाडी खाली झाली. 8:30 पर्यंत मार्केटला आलो, गाडी पार्किंगमध्ये लावली. जागा नव्हती, शेवटी जागा झाली. थोडी महिंद्राचे पिकअप वगैरे होते, त्यांना काढून शेवटी जागा केली. पाऊस पडलाय आणि राड आहे बघा सगळा इथं पण. एवढी चांगली पार्किंग आहे, पण वॉचमन लोक पण व्यवस्थित गाड्या वगैरे लावून नाही घेत, त्याच्यामुळं लपडं होतं. आणि व्यवस्थित चांगलं केलेलं नाही, त्याच्यामुळं गाडी वगैरे, मोठ्या गाड्या रिवर्सनी घ्यायला वगैरे जरा त्रास होतो. पण आली आपली गाडी, त्रास वगैरे काय झाला नाही. तर जाऊयात आता घरी. आता गुरुवारपर्यंत जरा गाडी भरायची नाही, जरा माझं काम आहे, त्याच्यामुळं बघू आता गुरुवारनंतरच हे होईल. नाही तर कुंदन शेटनी भरली तर भरली, नाही तर बघू गुरुवारनंतर. लवकर खाली झाली, ऑनलाईनच पेमेंट वगैरे सगळं तो म्हटला शेट देतील, त्याच्यामुळं परत टिंबर मार्केटला जायची काय गरज नाही. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.